तिकडे नागपुरातील उमरेड मतदारसंघावरनं शिंदे गट आणि भाजप आमने सामने आलेत। राजू पारवे हे उमरेड विधानसभेतनं शिंदे गटाचे नाहीतर काँग्रेसचे सिटिंग आमदार होते, त्यामुळे भाजपने शिंदे गटाचा दावा अमान्य केल्याचं सुधीर पारवे यांनी सांगितलं। तर भाजपकडनं सुधीर पारवे उमरेडमधनं निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत असंही त्यांनी सांगितलंय। उमरेड विधानसभेमध्ये विद्यमान आमदार म्हणून शिंदे गटाचे राजू पारवे हे दावा करत आहे, मात्र कुठेतरी भाजपने सुधीर पारवे यांना या मतदारसंघामध्ये तयारीला लावलेला आहे। त्यांची तयारी देखील सुरू झालेली आहे, त्यामुळे शिंदे गट असेल किंवा भाजप असेल यांच्यामध्ये उमरेड विधानसभा मतदारसंघावरनं कुठेतरी पेच निर्माण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। स्वतः सुधीर पारवे आपल्यासोबत आहे। तुम्ही पायाला भिंगरी लावून मतदारसंघात फिरत आहे, पक्षाने काय आदेश दिला तुम्हाला? हे बघा, उमरेड मतदारसंघ 2009 पासून तर 2019 पर्यंत मी स्वतः या भागात निवडणूक लढलेलो आहे। 2009 आणि 2014ला मी स्वतः आमदार म्हणून राहिलेलो आहे आणि त्याच्यानंतरही मला 19मध्ये माझ्यावरती पक्षाने विश्वास टाकला। निवडणुकीमध्ये मी निवडणूक लढलेलो आहे। सातत्याने प्रवास करण्याची मानसिकता माझी आहे आणि संघटन, प्रशासन आणि सगळ्या कार्यकर्त्यांसोबत, समाजाच्या विविध घटकांसोबत माझा डायरेक्टली थेट नेट टू नेट आणि हार्ट टू हार्ट संपर्क आहे। त्यांचे सगळे प्रश्न मी हँडल करतो। म्हणून पक्षाने हा सर्वे करत मला सांगितलेलं आहे की नाही, ही जी उमरेडची सीट आहे सातत्याने भारतीय जनता पार्टी ही लढते आहे। युतीमध्ये आम्ही निवडणुका लढणारच आहोत। माननीय एकनाथजी शिंदे साहेब असेल, माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असेल, माननीय अजितजी पवार साहेब असेल, आमचे बावनकुळे साहेब असेल, हे सगळे त्या ठिकाणी योग्य निर्णय घेणारच आहे। आणि पक्षाने सांगितलं का आता ताकदीने आपल्याला कामाला लागायचं आहे की यावेळेस भारतीय जनता पार्टीच ही निवडणूक लढेल, अशा पद्धतीने संकेत पण आहे। शिंदे गट दावा करत आहे, राजू पारवे त्यांचे विद्यमान आमदार म्हणून ते या जागेवर दावा करत आहे। ते काँग्रेसचे आमदार होते आणि सेनेची लोकसभेची उमेदवारी होती, म्हणून त्यांनी लोकसभेचा उमेदवार म्हणून त्यांनी लढवलेला आहे। सेनेची ही लोकसभा होती, त्याच्यामध्ये काही पर्याय नाही, वाद नाही। आम्ही पण त्या ताकदीने काम केलेलंच आहे युतीने, आणि युतीचेच कार्यकर्ते म्हणजे भारतीय जनता पार्टीचेच कार्यकर्ते या लोकसभा क्षेत्रामध्ये ताकदीने काम केले असल्यामुळं राजू पारवेचं एवढं काय नेटवर्क होतं, काहीच नाही ना, त्याचे कार्यकर्ते नाही, भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी काम केलं। म्हणून महायुतीमध्ये खऱ्या अर्थाने आपल्याला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांना अजून एकदा या देशाला शक्तिशाली बनवण्याकरता, सामर्थ्यवान बनवण्याकरता मान्य नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाची गरज होती आणि त्यामुळे आपण महायुतीचं काम ताकदीने केलंच आहे। सध्या तुम्हाला असं वाटतं की उमरेड विधानसभेची विद्यमान आमदार म्हणून जी सिटिंग जागा आहे ती काँग्रेसच्या कोट्यात आहे, ती शिंदे गटाकडे नाही? शिंदे गटाकडे नाहीच आहे आणि त्याच्यामुळे ही भारतीय जनता पार्टीच्या कोट्यामध्ये आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या कोट्यामध्ये असल्यामुळं 100% यावेळेस भारतीय जनता पार्टी ही सीट आपल्याकडे ठेवेल आणि भारतीय जनता पार्टीचा उमेदवार म्हणून निश्चितच मला कामासाठी लावलेलं असल्यामुळे मी पायाला भिंगरी लावत सगळ्या जनमानसासोबत संपर्क करत त्यांचे कामं, त्यांच्या काही अडचणी असेल तर त्या सॉल्व्ह करण्याचं काम प्रशासनाच्या माध्यमातून करतोच आहे। मला विश्वास आहे जनतेवरती उमरेड विधानसभेच्या की यावेळेस भारतीय जनता पार्टीचा उमेदवार म्हणून मला यावेळेस निर्वाचित करतील, हा माझा पूर्ण विश्वास आहे। जनतेवर विश्वास आहे, नेत्यावरती विश्वास आहे। आपण बघू शकतो सुधीर पारवे आहे, त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे आणि पक्षाने देखील त्यांना या मतदारसंघामध्ये तयारी करायला सांगितलं आहे। त्यामुळे ते पूर्ण आत्मविश्वासाने सांगतात की यावेळेस उमरेड विधानसभामध्ये महायुतीचे उमेदवार तेच असणार। कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।